नमस्कार, आपण पाहत आहात जन आवाज न्यूज। मनमाड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला। 30 जून रोजी झालेल्या अतिक्रमण कारवाईवरून सभागृहात जोरदार गदारोळ झाला। नगरसेवक अमजद पठाण आणि राकेश ललवानी यांनी प्रशासनावर थेट आरोप करत कारवाई निष्पक्ष नसून निवडक भाग आणि एका विशिष्ट समाजालाच लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केला। शहरभर अतिक्रमणे असताना काही ठिकाणांवरच बुलडोझर का चालवला असा संतप्त सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला। दोन्ही नगरसेवकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की कायदा सर्वांसाठी एकच असेल तर कारवाईही सर्वांवर समान झाली पाहिजे, अन्यथा नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत अविश्वास निर्माण होईल असा इशाराही त्यांनी दिला। या आरोपांनंतर सभागृहातील वातावरण चांगलेच तापले। सत्ताधारी आणि नगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली। अखेर मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी 10 ऑगस्ट नंतर शहरातील सर्व अतिक्रमणांवर कोणताही भेदभाव न करता टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। आता 10 ऑगस्ट नंतर प्रशासन खरोखरच सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई करते की नाही याकडे संपूर्ण मनमाडकरांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी जन आवाज न्यूजला सबस्क्राईब करा। कसं काय असं शुभम विषय असा आहे की आता अतिक्रमणची मोहीम आहे, आपण पुन्हा आणखी सक्रिय करू। मला या साईडचं काम एकदा संपून घेऊ द्या। वाटत असेल मला पर्टिक्युलर काही मेन्शन केलं विविध घटक असतात आणि ते पण ते कट करून शॉर्ट फिल्म करून ते आणि जर न्यायालयाने सांगितलं की यांना न्यायालयाचा विषयच नाही, आम्ही तुमच्याकडे माहिती मागेल नाही त्या अर्जात असं म्हणतो तर न्यायालयीन प्रकरणासाठी लागणार। ओके, मग जर न्यायालयाने आम्हाला मागणी केली नगरपालिकेला तर आम्ही त्यांना पूर्ण सीडी त्यांना देण्याची पण आम्हाला ऑब्जेक्शन घेतलं त्याच्या ऍक्सेप्ट लागेल ना, सीडी द्यावं लागेल ना सर। सन्मान्य सदस्यांना मी हे अवगत करू इच्छितो की शासन म्हणून तुम्हाला जे काय असेल आता आम्हाला ते देत असताना पोलीस प्रशासनाला मागितले आम्हाला काही आम्ही त्यांना देऊ शकतो सीडी। जे शासन म्हणून शासनाला ज्या अभिप्रेत असलेल्या म्हणजे जिथं शासनाचा काही त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 90% लोकांनी आपल्या नफा काढून अतिक्रमणचा कायदा असा आहे की अतिक्रमण पुन्हा होऊ नये म्हणून ते डिमोलिशन करायचं असतं, पण आपण एक मानवी याच्या दृष्टिकोनातून मानवी दृष्टिकोनातून सगळ्यांना संधी दिली। आता हे पुढचं अतिक्रमण आपल्या या साईडची मोहीम संपली का लागेल समजा या रोडवरचे अतिक्रमण 10 होते, तुम्ही आज कारले 2 पेंडिंग ठेवले, रहिवासी अतिक्रमण जे आहे आपल्याला रहिवासी अतिक्रमण जे आहे मी आता आदेश देतो त्या संदर्भात जेव्हा आपली मोहीम 7 महिने 8 महिने झाले कोर्टाने सांगितलं तो अतिक्रमण काढायला। कसं काय असं शुभम जर तुम्ही त्यांच्या बाजूचा अतिक्रमण काढताय आदेश दिले ना 2 मिनिटं तो अतिक्रमण आहे प्रायव्हेट कॉम्प्लेक्स आहे, त्यांना एक पण पार्किंग नाही। ही चूक कोणाची आहे?
या ठिकाणी Permission certificate का दिलं आज तुम्ही ते त्यांना? सगळी पार्किंग रोडवर येते त्या रोडला पण तुम्ही एक चित्र ठरवून ठेवले गाड्या रोडावर उभे राहतात परत तुम्ही सांगता अतिक्रमण काढायचं ठराव देताना एवढं तरी तुम्ही विचार करायला पाहिजे 100 गाड्या तुम्ही हे करता. नाही काय तुमच्या समोरच्या गाड्या लागतात त्या शॉपिंग सेंटरला पहिलेच पार्किंग आहे त्या लोकांना परत राहा कसं?